ट्रेलरमध्ये मी पाहिलं तू राहुलला ज्या पद्धतीने झापतेस. वाव, तुला पण वाटलं ना तू पण अशी वागली पाहिजे. हे टीजर आल्यानंतर स्वप्नीलला 8 वेळा फॉरवर्ड केलं आणि त्याच्यानंतर तो म्हणाला की मोमो व्हॉट्स रॉंग विथ यू, मला माहिती आहे हा तुझा पिक्चर आहे आणि तू मला हे टीजर 8 वेळा का फॉरवर्ड केलं. मी म्हटलं जस्ट मी नसलेली आहे असं लोकांना वाटायला लागलं, इनोसंट आहे असं वाटलं. मी पण करते, मला कळलंच नाही पुढे काय बोलणार. रोज बोलते रोज ननने लाख मोलाचं माझं कुंकू हा हा कुंकू. हाय हॅलो वेलकम, मी तेजल चौकेकर खोत. स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि प्रेक्षक देखील सिनेमागृहात सध्या वळला आहे. आणि अशातच एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, मनाचे श्लोक. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत देशपांडे सिस्टर्स, म्हणजेच मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. मग दोघींचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आणि आल्या मी पाहिलं तुमच्या दोघींची मस्ती, मजा, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्यामुळे मला असं विचारायचं, फ्रेश आहात ना? एक वाटतोय ना. हो, खूप खूप खूप. बरं मृण्मयी, मला पहिला प्रश्न तुला करायचा आहे. मालिका म्हण चित्रपटसृष्टीत एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांनी भरघोस प्रेम दिलं आहे आणि एक नवीन इनिंग सुरू करते, असं लेखन दिग्दर्शन केलं आहे चित्रपटाचं. किती आव्हानात्मक असतं अभिनेत्री असताना देखील चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणं? मला असं वाटतं की अभिनयाच्या आधी कॉलेजपासूनच मी लेखन आणि दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. त्यामुळे मी जास्त रमते अभिनयापेक्षा सुद्धा. मला जास्त सोपं आणि आपलंसं हे लेखन आणि दिग्दर्शन वाटतं. आणि मनाचे श्लोक हा माझा दुसरा सिनेमा आहे. ह्याच्या आधी मन फकीरा नावाचा सिनेमा येऊन गेला, पण तो कोविडच्या 4 दिवस आधी, म्हणजे काय 6 मार्चला आम्ही रिलीज केलं आणि 12 मार्चला हार्ड लॉकडाऊन लागला होता, म्हणजे थिएटर बंद पडली होती पुढच्या शुक्रवारी. तर त्यामुळे तो म्हणावा तसा पोचला नाही. तर त्यामुळे या सिनेमाच्या बाबतीमध्ये फारच म्हणजे आम्ही मनापासून सगळ्या गोष्टी करतोय. पण मला निश्चित अभिनयापेक्षा दिग्दर्शन हे खूप जास्त आवडतं. मी लेखन नाही म्हणणार, लेखन आवडतंच, पण यापुढे मी आत्तापर्यंत 2-3 सिनेमे मी लिहिलेले, मी डिरेक्ट केलेले आहेत. पण मला काही अशा गोष्टी आहेत की ज्या मला माहिती आहेत कोणाकोणाकडून लिहून घ्यायच्या आहेत. पण दिग्दर्शन ही एक अशी गोष्ट आहे की ती मात्र मला आयुष्यभर जोपासायला आवडेल. मृण्मयी, आपण या सिनेमाचं नाव खूप कॅची आहे, मनाचे श्लोक. या चित्रपटाचं नाव ठेवण्यामागचं कारण? आत्ता तुम्ही सोशल मीडियावरती बघत असाल तर आमच्या चित्रपटाच्या नायकाचं नाव श्लोक आहे, माझं नाव मनवा आहे. आणि आमच्या सिनेमामध्ये खरंच मन आहे, म्हणजे 3 मनं आहेत. ते दिसतंय आत्ता याच्यावरती. त्यामुळे सोशल मीडियावरती सुव्रत आणि सिद्धार्थ आणि हरीश, तर त्यांचा फार सुंदर रीतीने वावर या चित्रपटामध्ये आहे. ते सरप्राईज आहे लोकांसाठी. याहून जास्त मी बोलणार नाही की ते काय करतात किंवा काय. पण त्यामुळे मनाचे श्लोक इतकं ॲप्ट टायटल दुसरं. आणि आता आणखीन जो त्याचा एक दुसरा आपण म्हणूया की मनाचे श्लोक बरोबर जे सगळं काय म्हणूया येतं, तेही कशा समर्पक आणि योग्य रीतीने सिनेमाच्या विषयात येतं ते मी आत्ता सांगत नाही, नाहीतर मी विषय फोडीन. पण आय थिंक सर्वार्थाने साजेचं असं नाव होतं आणि त्यामुळे आम्ही हे नाव फायनल केलं. वा गौतमी, मला तुला विचारायला आवडेल की नेहमी ताई जे सांगते, ताईगिरी मृण्मयी करतच असेल घरी, आम्ही पाहतोच नेहमी. मात्र आता ताईच्या दिग्दर्शनाखाली काम करायचं आहे, सेटवर काय अनुभव होता? एक बहीण म्हणून काय जाणवलं तुला? खरं माझा अगदीच एक छोटासा रोल आहे सिनेमामध्ये, पण मी बऱ्यापैकी या सिनेमाची जी सगळी मागची प्रोसेस आहे, म्हणजे अगदी तिच्या लिखाणापासनं ते आता सिनेमा येतोय तिथपर्यंत, त्यात बऱ्यापैकी थोडीफार होते. तर असिस्ट केलंयस? थोडंसं एका शेड्यूलला कोविड नंतरच्या होतं आणि माणसं कमी, म्हणजे लिमिटेड माणसांमध्ये, त्यामुळे प्रत्येकाला 10 जबाबदाऱ्या पेलणं भाग होतं. तर तेव्हा मी गेले होते. पण ताईच्या दिग्दर्शनाखाली काम करणं म्हणजे मला वाटतं सगळ्यांसाठीच ते खूप सुखावह आहे, कारण तिला
बरोबर माहिती असतं की समोरच्याच्या कलांनी कसं काम काढून घेतलं पाहिजे त्या कारण प्रत्येक ॲक्टर हा वेगळा असतो, त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. तर तिला ते ती स्वतः अभिनेत्री असल्यामुळे सुद्धा ना तिला ते खूप छान गवसलं आहे की कसं काम काढून घ्यायला पाहिजे प्रत्येकाकडनं. आणि अर्थात मी थोडीशी तिच्याबरोबर काम करताना घाबरलेली होते, काम करताना म्हणजे बॅकएंडला नाही, तेव्हा मी खूप आनंदाने अशा आणि फुल कॉन्फिडंट असते. पण तिच्याच बरोबर म्हणजे समोर काम करत असताना ते एक धाकधूक असते ना की अरे नाही, ताईच्या समोर करतोय तर ते व्यवस्थित झालंच पाहिजे, म्हणजे ते आपल्याला 100%च्याही वरती आपण केलं पाहिजेचा एक थोडंसं आपण स्वतःच प्रेशर घेतो एक लहान बहीण म्हणून, त्याच्यामुळे ते थोडंसं होतं. पण ते सुद्धा झालं म्हणजे ते व्यवस्थित. पण मृण्मयी, तू ऐकलंस का आता ती म्हणाली की मी घाबरले होते ताईच्या दिग्दर्शनाखाली काम करताना, हे ऐकताना पहिल्यांदा ऐकलंस का? कसं छान वाटलं तुला की घाबरतीये? मी आता घाबरतीये म्हणजे तिचा तो प्रॉब्लेमच आहे. मी तिला काही ओरडत नाही किंवा मी असं कधीच आमचं करते तिच्या ताई येणार असेल तर माझी आतमध्ये सगळ्यांनी पाहिलेली असेल एन्झायटी, ताई येणार आहे नाटकाला असं. का असं मला नाही माहिती. आणि त्याच्यात खरंच माझा काही दोष नाहीये, म्हणजे दोष नाही, इट इज अ गुड प्रेशर. म्हणजे सो ताई खूप मी आहे म्हणून ती फक्त चांगलं म्हणेल असं नसतं, तर ती सर्वार्थाने ते सगळं पाहत असते. ती माझं चुकलं तर मला तेवढीच जास्त ओरडते, फक्त तू छान केलंस काम असं नसतं. तर ती एक्झॅक्टली गोष्टी मला सांगत असते की हे चुकतंय, हे असं का करायला, किंवा ती डिरेक्टली बोलते की हे होते, हे घाण केलं, हे चांगलं नाही, हे मस्त केलंस, हे घाण केलंस. तर ते जे असतं ना, तर ते घाण ऐकण्याची इच्छाच नसते. शक्यतो सगळ्या गोष्टी चांगल्याच व्हाव्यात तिच्यासमोर, हे एक मनाने आपल्या घेतलेलं असतं, म्हणून ते प्रेशर असतं. अशी भीती नसते, ती ते चांगलं प्रेशर असतं. बरं, मग आता जेव्हा सिनेमा करत होतीस, बघा छोटी भूमिका असली तरी काम तर असतंच, त्यावेळेस काय मार्गदर्शन मिळालं मृण्मयीकडून तुला, की ओरडा मिळाला काय? खरं सांगू, मी ते 2 दिवस मिळाली वगैरे काय? मी ते 2 दिवस इतकी टेन्शनमध्ये होते, मला काही आठवत नाही. म्हणजे मला तिला उलटं ओरडायला लागलं की गौतमी तू का प्रेशर घेतीयेस, मी काय घाण वागलीये तुझ्याशी, सगळ्यांसमोर रागवलीये का, मी तुला चुकतीये बोलतीये, हे कपली ताई बरोबर झालं ना, अगं हे काय, ह्याच्यात कसं काम चांगलं होईल. म्हणजे मग तिने उलटी बोलणी खाल्ली की तू का घाबरतीयेस म्हणून. तर काहीच कारण नव्हतं, कारण ती खूप ती उत्तम अभिनेत्री आहे. मला शाळा कॉलेजपासून ती काम करते, पण ती लहानपणापासून अगं प्रेशर घेते माझं. आणि मग लोक मला हे म्हणतात की तू मोठी ताई आणि मृण्मयी माहिती आहे आम्हाला, ती धुमाकूळ हायदोस घालणारीच पोरगी वगैरे अशा कमेंट्स करतात. मग बरं मृण्मयी, हा खरं तर सिनेमा मनाचे श्लोक खूप वर्षाआधी या सिनेमाची हे केलं होतं, म्हणजे अनाउन्समेंट केली होती खूप वर्षापासून. म्हणजे सिनेमा याला खूप वेळ गेला. नाही, आम्ही थांबलो होतो, वेळ गेला म्हणजे सिनेमा आमचा रेडी होता. तू मगाशी तुझ्या पहिल्या वाक्यामध्ये जे म्हणालीस ना की आता प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळायला लागलेले आहेत, तर हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. याचं कारण म्हणजे कोविड नंतरची ना 2 वर्ष जवळजवळ तू पाहिलं सर, आता 2025मध्ये पुन्हा एकदा आपण वी ऑल आर हॅपी. म्हणजे तू खरोखरच आम्ही पूर्णपणे नजर ठेवून होतो. 1-2दा आम्ही ठरवलं पण होतं की आपण करूया, पण बाकीच्या परिस्थिती आम्हाला फेवरेबल नाही वाटल्या. कारण सिनेमा बघण्यासाठी एक हेल्दी माइंडसेट असण्याची पण गरज असते. आपण समाज म्हणून खूप जास्त टर्ब्युलन्समधून गेलेलो आहोत. म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना एकत्रितरित्या रिकवर व्हायला वेळ लागला, वेगवेगळ्या गोष्टींमधून वेळ लागला. म्हणजे इवन इंडस्ट्री म्हणून सुद्धा पुन्हा एकदा स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी, कारण कोविडमध्ये कित्येक गोष्टी झोपल्या होत्या, कित्येक प्रोडक्शन्स बंद पडली होती, कित्येक लोकांचे इतके वेड्यासारखे पैसे अडकले होते. सो तुम्ही जेव्हा एखादा इंडस्ट्री म्हणता तेव्हा त्यातली जी उलाढाल असते, त्याच्यामध्ये जो मनी स्टेकवरती असतो, तर तो परत मिळवायला आम्ही खरंच योग्य वेळेची वाट बघत होतो. आणि असंही बघत होतो की आपल्या आजूबाजूचा रिलीज म्हणजे घाई करून 10 लोकांमध्ये येण्यापेक्षा आपण थोडंसं आणखीन काळ वाट बघूया, जेव्हा कंडिशन्स. कारण ना एकदा सिनेमा आला ना की मग रिग्रेट करून म्हणजे तुम्हाला वाईट वाटून उपयोगाचा नसतो की अरे थांबलो असतो तर, अजून 2 महिन्यांनी केला असता तर, कारण देन इट इज आउट. म्हणजे तुम्ही काही नाही करू शकत त्याबद्दल. तर त्यामुळे सिनेमा खूप आधी नाही बनलाय. सिनेमाला आम्ही कोविडच्या जस्ट आधी सुरुवात केली होती चित्रीकरणाला.
आणि 2 वर्ष आम्ही ऑन फ्लोअरच नाही जाऊ शकलो. त्यामुळे सिनेमा पूर्ण व्हायलाच कोविड नंतरचं वर्ष उजाडलं आणि 1-1.5 वर्षापूर्वी सिनेमा रेडी होता. म्हणजे प्रॉपर तुम्ही ऑब्झर्वेशन खाली होत्या की कसा किती वेळ Absolutely. आणि तो खरोखर योग्य वेळ तुम्ही घेतला असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणून मी माझा पुढचा प्रश्न तुलाच आहे, कारण मी आता ट्रेलर पाहिला आणि ट्रेलरमध्ये मी पाहिलं तू राहुलला ज्या पद्धतीने झापतेस. वाव, तुला पण वाटलं ना तू पण अशी वागली खूप म्हणजे तो खूप प्रेक्षकांना खूप आवडला देखील आहे. तुम्ही एकमेकी दोघी तुमच्या नवऱ्यांना अशा पद्धतीने झापता. मी तर केलंच ना रील लगेच त्याच्यावर. हो, किंवा दोघींनी एकमेकीने कधी छापल्या अशा पद्धतीने. आम्ही रेग्युलरली भांडतो एकमेकींशी आणि गौत्या ती झापते नाही, तूही तेवढ्याच आवेगाने अंगावर येतेस परत उलटी. गौतमी काय बोलतेस तू? तुला वाटतं मी असं येत असेल एवढ्या आवेगाने वगैरे? तुला वाटतं माझ्याकडे बघून ऐक ना गौत्या, लोक हो तुम्हाला वरचं दिसतंय, मला डोळ्याच्या आतले भाव माहिती आहेत तिचे, त्यामुळे त्याच्यावर जाऊ नका. पण हो, ऑब्व्हियसली आम्ही पूर्ण तावातावानी, आणि फक्त मी स्वप्नीला असं कधी एवढं थेट बोलले नाहीये. गौतमीचे व्हिडिओ तर आम्ही पाहतच असतो. सो पण मी हे टीजर आल्यानंतर स्वप्नीलला 8 वेळा फॉरवर्ड केलं आणि त्याच्यानंतर तो म्हणाला की मोमो व्हॉट्स रॉंग विथ यू, मला माहिती आहे हा तुझा पिक्चर आहे आणि तू मला हे टीजर 8 वेळा का फॉरवर्ड केलं. मी म्हटलं जस्ट डिरेक्टली बोलू शकली नाही ते तिने लिहिलंय खास. त्यांनी पाहिलं तर असं काही खरं नाही, पण हो म्हणजे होतात भांडणं, तर काय प्रॉपर होतात. पण मुंबई चित्रपटाची कास्ट देखील खूप यंग स्टार आहेत. म्हणजे सिद्धार्थ मेनन आहे, परत पुष्कराज आहे, या सगळी जण सिनेमात. काय माहोल होता, किती छान कास्टिंग पण झाली, पण शूटिंग दरम्यान किती छान माहोल होता. आणि जोडीला तर गौतमी होतीच. नाही, पण शूटिंगसाठी मला ना खरोखरच असं वाटतं, म्हणजे मी ज्या सेटवरती काम करते, अभिनय करताना मी पहिल्यांदा बोलीन की मला ना सेट आनंदी असणं हे माझ्यासाठी ॲक्टर म्हणून खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर. सगळ्यांना कामाला यावंसं वाटलं पाहिजे. जवळजवळ 20 दिवस आम्ही हिमाचलमध्ये शूटिंग केलं आहे, त्यामुळे जेव्हा आपण आउटडोर शूट करतो तेव्हा ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आणि एकमेकांवर प्रेम करणारी लोक असतील ना, तर तो प्रवास आणि सगळं शूटिंगच खूप छान होतं. तर सेटवरचं वातावरण हे माझ्यासाठी आनंदी असं. सॉरी सो सेटवरचं वातावरण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि आमचा सेट हा अत्यंत आनंदी आणि हसरा सेट होता. आम्ही खूप दंगा केला आहे, आम्ही खूप हसत खेळत. आणि मुळात काय होतं ना, माझा याच्यावर विश्वास आहे की तुमचं प्लॅनिंग हे पेपरवरती जर का 90%, 10% इकडे तिकडे, 10 पण नाही, मी म्हणेन 5% इकडे तिकडे झालं पाहिजे, चालतं. कारण तुम्हाला ऑन फ्लोअर गेल्यावर कधीतरी कोणाला तरी काहीतरी आणखीन एखादं छान ॲडिशन सुचू शकते. पण आता लीनाताई मंगेशकर सारखी मोठी नावं सिनेमामध्ये आहेत, ते किती बिझी आहेत आपल्याला माहिती आहे. तर त्यांनीसुद्धा मला 2-2 दिवस दिलेले आहेत, कारण वन शॉट बरेच होते माझ्या सिनेमामध्ये आणि रिहर्सलसाठी या सगळ्या कलाकारांनी वेळ दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ना सेटवरती पाऊल टाकल्यानंतर कोणाला हा प्रश्न नसायचा की आज काय काय आहे किंवा कसं कसं आहे. सगळ्यांना शेड्यूल माहिती असायचं, प्रत्येक डिपार्टमेंटला आपण काय करतोय, दुसरं डिपार्टमेंटसुद्धा काय करतं आहे हे माहिती असायचं. आमच्या खूप जास्त मीटिंग्ज एकत्र झालेल्या होत्या सगळ्यांचं. सो प्री प्रोडक्शन खूप तगडं झालं होतं आमचं. आणि प्रेप करूनच तुम्ही सेटवरती गेलं पाहिजे, तरच तुम्ही प्रोड्युसरचा वेळ आणि पैसा आणि सगळ्याच क्रूची एनर्जी वाचवू शकता. मला हे मी अत्यंत अभिमानाने सांगेन की माझ्या दोन्ही सिनेमांमध्ये, मन फकीरालासुद्धा आणि मनाचे श्लोकलासुद्धा, आमच्या शिफ्टचं टायमिंग कधीही वाढलेलं नाही. आणि जेव्हा एकदा वाढलं होतं तेव्हा आम्हाला माहिती होतं की या वेळेला, म्हणजे आम्हाला हे माहिती होतं, हे प्लॅनिंगमध्येच होतं की आपल्याला ही 1.5 शिफ्टच करायची आहे बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन. सो आम्ही आमच्या ॲक्टर्सनासुद्धा तसाच वेळ दिला होता की त्यांच्यासाठी ती एकच शिफ्ट असावी, पण क्रूला 1.5 शिफ्ट करायला लागणार आहे. ओके, बरं गौतमी, मला तुला विचारायचं आहे, ज्यावेळेस अभिनेत्री म्हणून मृण्मयी काम करते तेव्हा आम्ही सगळे पाहतोच, मात्र एक दिग्दर्शन करताना तू स्वतः तिला ऑन फील्ड पाहिलं आहेस की मृण्मयी कशा पद्धतीने काम करते, कशा गोष्टी मॅनेज करते. एक बहीण म्हणून किती पॉझिटिव्हिटी एनर्जी तुला ती बूस्ट करते असं तुला वाटतं? प्रचंड. म्हणजे तिच्यात ना एकूणच लहानपणापासूनच प्रचंड एनर्जी असते तिच्यात. म्हणजे ती कितीही थकून आलेली असली, कुठेही कितीही तिने दिवसभर काम केलेलं असलं तरी ना ती जिथे कुठे असते, ज्या कुठल्या गोष्टीमध्ये अभिनय करत असेल तर अभिनेत्री म्हणून, किंवा दिग्दर्शन करत असेल तर दिग्दर्शिका म्हणून, ती तिथे फुल असते. म्हणजे 100पैकी कदाचित ती 110% तिथे प्रेझेंट असते. आणि तिच्या डोक्यात सगळ्या गोष्टींना क्लिअर असतात. म्हणजे तिच्यात कन्फ्युजन नसतं. जसं ती म्हणाली की बिकॉज ऑफ
कदाचित प्रेप आधी सगळं व्यवस्थित केल्यामुळे, सगळ्या गोष्टी मांडलेल्या असल्यामुळे तिचं विजन खूप क्लिअर आहे. त्याच्यामुळे ना तिच्याबरोबर काम करताना स्ट्रेस अगेन येत नाही. आणि लकीली ना तिला आत्तापर्यंत माणसं पण सगळी इतकी चांगली मिळाली आहेत अगं, म्हणजे प्रेम करणारी माणसं मिळाली आहेत सगळी. आणि ना ते दोन्ही साईडनी असतं असं मला नेहमी वाटतं. जसं तुम्ही रेसिप्रोकेट होतं ना आपोआप समोरच्याकडनं, गिव्ह अँड टेक असते ती. तर तुम्ही जसे चांगले तर समोरची माणसं सुद्धा तुम्हाला चांगली मिळणं खूप मी म्हणेन की ती याबाबतीतही लकी आहे की तिला खूप चांगली माणसं इतके दिवस. म्हणजे आता उदयदादा आहे किंवा शुभांगी मावशी, लीनाताई मंगेश दादा, राहुल, पुष्की, पुष्कराज, करण, हे सगळेजण, सिद्धू, हरीश, सुव्रत, हे सगळेजण ते म्हणजे तू सांग फक्त आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तुला माहिती आहे कधी कधी ना तुम्ही ॲक्च्युअल फिजिकली एखाद्या गोष्टीसाठी नसलात पण तरी तुमच्या बरोबर एखाद्या माणसाचे शब्द किंवा भावना असल्यानं तरी सुद्धा त्या ट्रान्सलेट होतात अगं. म्हणजे तुमचं त्या माणसांबद्दलचं, तुमचं त्या कलाकृती, माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. सिनेमा चालण्यासाठी सुद्धा ना एक कलेक्टिव्हली तुमच्या त्या ग्रुपची जी एनर्जी लागली पाहिजे ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. की सगळेजण खुश असले पाहिजेत, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. कदाचित त्यामुळे ना एखाद्याला काय एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी एक माणूस नसेल येणार, त्याला त्याचं कारण आणि तो नाही येणार हे माहिती असलं पाहिजे. ज्या गोष्टी सगळ्यांना सगळ्या माहिती असतात ना तेव्हा आनंदी असतात सगळेजण, कन्फ्युजन राहत नाही. ॲक्च्युली आपल्या सराउंडिंग म्हणजे अवतीभोवती चांगली माणसं असल्यावर आपल्याला आपोआपच ती ऊर्जा येत असते आणि त्यांच्याकडून ही काम करून घेण्याची ऊर्जा मिळतेच. बरं मृण्मयी आणि गौतमी, मला तुम्हाला दोघींना विचारायचं आहे की मालिका विश्वातलं तुम्ही एक नोन पर्सन आहात, म्हणजे प्रेक्षक भरभरून प्रेम करतो तुमच्यावर. पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करण्याचा काही विचार आहे? मला आवडेल, पण म्हणजे मी विचारणा पण सातत्याने होते. पण मला आता प्रॉब्लेम असा आहे की मी 3-4 महिने कमिटमेंट देऊ शकते सलग. म्हणजे जर का लिमिटेड काही असेल तर मी खूप आनंदाने करीन. पण आता आयुष्याच्या या टप्प्यावरती जेव्हा फक्त अभिनय किंवा दिग्दर्शन याच्यामध्येच करिअर नाही चालू, तर आमचं एक शेत आहे. म्हणजे मनाचे श्लोकमध्ये मनवाचं जे आयुष्य आहे ते मी खरं जगती आहे. आमचं महाबळेश्वर आहे किंवा नील अँड मोमो असेल, आमची कंपनी आहे. मी पुढे विचारणार होते की तू ह्या क्षेत्रात तर वावरतेस, मात्र शेती करण्यात देखील तुझं खूप छान भर आहे. म्हणजे खूप छान वावरतेस तू, बिंदास व्हिडिओज वगैरे पोस्ट करत असतेस. किती छान मन रमतं तिथे तुझं. तिकडेच मन रमतं म्हणून हे सगळं करू शकते अगं. खरंच म्हणजे ते भयंकर आहे फार. तिकडे गेल्यानंतर इकडे परत नाही यावं असं वाटत. ही फॅक्ट आहे. म्हणजे कारण आय थिंक निसर्ग तुम्हाला खूप जास्त शिकवतो, निसर्ग तुम्हाला मोठं करतो, निसर्ग तुम्हाला वाढवतो. आणि इट इज हाय टाईम की आपण पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये निसर्गाला आणलं पाहिजे. कारण त्याला यायचंच आहे, आपण त्याला दूर केलं आहे. झाडं सगळीचकडे होती, आपण तोडली. म्हणजे त्याची कक्षा आपण आपल्यापासून म्हणजे काय लांब नेलेली आहे. तर तो खूप काही शिकवून जातो. आणि मला वाटतं की तो जो बॅलन्स आहे, आयुष्यातला बॅलन्स जर का तुम्हाला बघायचा असेल तर मला खरंच वाटतं की मनाचे श्लोक हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. गौतमी, तू काय सांगते, तुला कमबॅक करायचं आहे पुन्हा? ताई म्हणाली तसंच आहे माझंसुद्धा. कारण सलग 2 सिरियल्स झाल्या आणि आत्ता नाटकही चालू आहे. सो बरेचदा असं होतं की नाटकाला तुम्हाला दौरे आणि सो नाटकाची सुद्धा एक खूप मोठी कमिटमेंट असते. त्यामुळे आत्ता मी स्टेजवर असणं सुद्धा तेवढंच जास्त एन्जॉय करते. कुठेतरी सिनेमे पण एन्जॉय करायचे आहेच आहेत. सो या सगळ्यातनं सिरियलला जी कमिटमेंट लागते बेसिकली, की तुम्हाला रोजचे कंपल्सरी एक 14 तास तुम्हाला तिथे द्यावेच लागतात. आणि ते द्यावेच लागतात, म्हणजे ती तेवढी कमिटमेंट आहे त्या माध्यमाची. तर त्यामुळे काही शॉर्ट पिरियडचं असेल, कदाचित 1 वर्षभराचं काहीतरी असेल, पण नक्कीच करायला आवडेल. कारण आमच्या दोघींची सुरुवात तिथूनच झालेली आहे. त्याच्यामुळे काहीतरी स्टोरी असली पाहिजे की पहिले 5 महिने तू असतेस आणि मग 5 महिन्यांनी म्हणजे ते चेहरे वगैरे बदलतात ना, चेहरे बदलून आलो. इथेही देशपांडे सिस्टर्स पाहिजेत आम्हाला मालिकेमध्ये देखील. एकाच मालिकेत मी नाही तर ती नाही तर मी. तुमच्या दोघींचे एकमेकींसाठी जे काय स्वप्न आहेत? मला गौतमीला खूप आहेत. म्हणजे मला गौतमीला लेखिका म्हणून पाहायचं आहे, मला गौतमीला दिग्दर्शिका म्हणूनही पाहायचं आहे. आणि मला गौतमीला जेन्युइनली खूप खूप सारं काम अरे ती सुंदर गाते सुद्धा. तर काम करताना तर पाहायचंच आहे, ती करते. हो, पण त्यामुळे तिने तिचं लाडकं क्षेत्र निवडलं आहे. तर ऑब्व्हियसली मला हवं आहे की ती तिथे पूर्णपणे ती खुश असली पाहिजे आणि ती सर्वोच्च ठिकाणी पोहोचली असली पाहिजे. ताई आता एक्झॅक्टली
खरं म्हणाली की तुम्हाला ज्या गोष्टीतनं प्रचंड आनंद मिळतो ना ती गोष्ट ही आमची एकमेकांची स्वप्न आनंदी राहणं म्हणजे प्रोफेशनली तर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करूच. माझं ताईसाठीचं तसं स्वप्न आहे की फक्त नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत तिने दिग्दर्शनातनं जावं ऑफकोर्स आणि ती तथास्तु. हां सो ही तर सगळी स्वप्न आहेच आहेत पण मला वाटतं सगळ्यात मोठं स्वप्न हेच आहे. हे सगळं करत असताना आनंदी राहणं पॉझिटिव्ह राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि असं नाही करायचं आहे आम्हाला दोघींनाही की बाबा फक्त स्वप्न चेस करतो आणि त्याला हॅपीनेस कुठेतरी हरवला आहे तेही नाही चालणार. हॅपी राहून कुठेतरी आनंदी राहून स्वप्न आम्हाला आमची पूर्ण करायची आहेत. तर आमचं दोघींचंही तेच एकमेकींसाठी आहे हॅपी राहूया. पण मृण्मयी मला तुला काही वर्ष मागे घेऊन जायचं आहे. म्हणजे तुझी जी मालिका होती कुंकू खरं तर टर्निंग पॉईंट ठरली तुझ्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. त्यातलं ते जानकीचं पात्र प्रेक्षकांनी खूप उचलून घेतलं होतं. तर त्या काही आठवणी अशा रमतेच त्यामध्ये कधी जानकीने नेमकं तुला काय दिलं? जानकीने मला ओळखच दिली ना ग. म्हणजे खरोखरच आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. कुंकू नंतरची 4 वर्ष माझ्याकडे एकही दिवस मोकळा नव्हता. इतकं कॅलेंडर भरलेलं होतं सिनेमांच्या तारखांनी आणि याने त्याने. तर त्यामुळे मी निश्चितच कुंकू या मालिकेचा माझ्या आयुष्यामध्ये खूप 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 मोठा आणि मी नसलेली आहे असं लोकांना वाटायला लागलं. इनोसंट आहे असं मी पण करते मला कळलंच नाही पुढे काय बोलणार. पण जोक सपाट. पण जानकीच्या माध्यमातून खूप साऱ्या छटा एखाद्याच्या आयुष्यामधल्या मला एक्सप्लोअर करता आल्या. अभिनयाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडता आले. अशी खास अशी आठवण आहे तिथे सुनील सरांसोबत स्क्रीन शेअर कर? अशी एक आठवण नाही सांगता येणार पण मला असं वाटतं की सुनील दादा, सुहास मावशी, आनंद दादा, शरद दादा ही 4 माणसं कुंकुनी मला आयुष्यभरासाठी दिली आणि दॅट इज इनफ फॉर मी. तू तेव्हा काय करत होती? माझं कुंकू टायटल सॉन्ग. गौतमी जॉब करत होती तेव्हा. शाळेत होते 10वी-11वी. बरं आता तू ते माझं कुंकू गाणं जरा गुणगुण ना. आता तू गुणगुण एवढंच येतो. माझं कुंकू माझ्या स्वप्नाचं लिहिणं सोन्याचं माझं कुंकू रोज ते रोज ननने लाख मोलाचं माझं कुंकू हा हा. ते आता संध्याकाळची वेळ झाल्यासारखं वाटतं आणि ते टायटल सॉन्ग 7 वाजले टायटल सॉन्ग लागलं. बरं मला एक आता कॉमन प्रश्न विचारायचा दोघी नाही. दोघी बहिणींसाठी किती कोण हळवं असतं आणि कोण म्हणजे समजा भांडणं झाली तर सगळ्यात आधी येऊन कोण एकमेकींना सॉरी बोलतो समजा आणि कोणामध्ये जास्त हळवेपण आहे आणि भांडते वेड्यासारखी त्यामुळे सॉरी म्हणते ती कारण तीच चुकलेली असते. त्यामुळे मी अशी खूप रिॲक्शन मी पटपट भांडायला नाही जात तिच्याकडे. तिच्याशी माझं खूपच कूल टेम्परामेंट आहे. तिचं म्हणजे सतत एक असा मिनी ज्वालामुखी घरात फिरतोय असं वाटत असतं आणि तो कधी उद्रेक होतो तिचा. तर त्यामुळे ते आणि हळवी पण तीच आहे. कारण काय मी 2-3 दिवस फोन नाही केला, कॉलबॅक नाही केला तर तिचे मला असे पानभर मोठे मेसेजेस येतात की ठीक आहे तुझ्या लाईफमध्ये तू खूप बिझी आहेस पण माझंच चुकलं, मी तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या, मला कळायला पाहिजे होतं हे वगैरे 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 असे पानभर तिचे मेसेजेस येतात. यापुढे मी तुला कधीच मेसेज करणार नाही, तू तुझ्या आयुष्यामध्ये सुखी राहा वगैरे. थेट म्हणजे असं मधलं काहीच नाही. पण हे ती रेग्युलरली करतेस ना? रेग्युलरली नाही, खूपदा असं झालं की मग मी फायनली असे काहीतरी मेसेजेस करते तिला. कारण म्हटलं हे तरी वाचेल कारण ती फोन तर करत नाही. तिला ताईला कधीही फोन केला की पहिला गवत्या महत्वाचं आहे मी तुला तिची वाक्य सांगते ती काय म्हणते ते. फोन आला, मी ताईला फोन केला, ताईने फोन उचलला, हां गवत्या इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं बोलायला, जरा बिझी आहे. हे कधीही फोन केला तरी ती असंच असते किंवा बोलत असताना गवत्या महत्त्वाचा फोन येतो, एक सेकंड होल्ड करून मी एकदा ना, मलाही कळलं नाही, मी गाडी चालवत होते, ब्ल्यूटूथवर होता फोन आणि ती म्हणाली होल्ड कर. आणि नंतर मला लक्षात आलं की 3-1 मिनिटं झाली आहेत आणि आपणही असं ते तंद्रीत जातो ना गाडी चालवत असतो. म्हणलं आपण कोणाशी तरी बोलत होतो ना इतका वेळ आणि आपला फोन चालूच आहे आणि ती होल्डवर टाकून विसरली की हा दुसरा फोन आपल्याला कट करायचा आहे किंवा ती सबशेल विसरली. आणि मीच शेवटी इकडनं म्हणलं मी काय वेडी आहे की मी वेड्यासारखी 3 मिनिटं होल्डवर ठेवला होता फोन. म्हणजे सोशल मीडियावर पण तुमचा मी व्हिडिओज पाहत असतो. म्हणजे मजा मस्ती चालू, एकमेकींचे डोकं दाबणं, मालिश करणं, या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर होतच असतात. असंच माहोल सतत चालू असतो घरी जेव्हा एकत्र खरंच शूट आहे, आम्ही खोटं नाही करत.
ते जेव्हा पहिला आम्ही रील टाकलं ना, ते टाइमपास म्हणून टाकलं होतं. ते आत्तापर्यंत आम्ही असं कधी काहीतरी शूट करूया ठरवून, म्हणूनच ती रील संपली. जेवढी आमच्याकडे शूट केलेली होती आम्ही नाही परत टाकली, कारण असं काहीतरी सोशल मीडियासाठी काहीतरी प्रिटेंड करूया आणि टाकूया, हा त्याच्यातला मुद्दाच नव्हता. प्रेक्षकांनी एकमेकांवर सूड उगवायचा म्हणून आम्ही ते टाकलं होतं की तुझी कशी लाज निघेल मग माझी कशी. म्हणजे अशा पद्धतीने रिवेंज घेता तुम्ही? हो. बरं, मी आता मागाशी बघितलं की गौतमीने खूप छान हेअरस्टाईल केली आहे, मला तरी आवडली, पण ही मृण्मयीला आवडली नाही. मृण्मयी, असं दोघींचं घरी होतं का तुमच्या? आणि तुझ्या कानात तू जे घातलंयस मृण्मयी, नाही, हे कोणासाठी आहे? हे नाही आहे ना माझं, हो मी एकाला गिफ्ट केलं म्हणून, पण हे आमचं मनाचे श्लोकचं कलेक्शन आहे जे आम्ही आद्याबरोबर लॉन्च करतोय. वा. तर तुम्ही तुमच्या मनाचा ऐकता का हा माझा प्रश्न आहे. हो किंवा नाही मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता आणि यू कॅन डिसाईड. आमच्या मनाचे श्लोकची ती थीम आहे की तुम्ही तुमच्या मनाचा ऐकता का. आणि हे असं हे नाही दिसत एक असं राजस्थान किंवा काहीतरी असं तिकडच्या बायका. मला आवडलं. तुम्हाला सगळ्यांना आवडलंय हे आवडतंय हे बघ तिकडे, हे आवडतंय तुम्हाला सगळ्यांना? सगळ्यांना आवडतंय. तुझा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम तुझा आहे. हे शक्यच नाही मी लाईफमध्ये कधी असं घालणं. गौतमी, तू आता हे मृण्मयीला घालायला चॅलेंज देऊ शकतेस तू? तिला येणार पण नाही ते करता असं काही गोल वगैरे. मला हे काही जमत नाही ग. आता मी सुद्धा आता काय प्रमोशनला फिरते तर गौतमीने एक काहीतरी ज्वेलरी बॉक्स तिचा कॅरी केलेला आहे. ती म्हणली ताई तू कुठेही अशीच वेड्यासारखी जातेस तर हे घाल ते घाल. तिचे फोन येतात, ताई हे काय आहे, हे कोण करणार आहे तुझं स्टायलिंग, हे काय घातलंयस तू, शी हे काय वगैरे वगैरे वगैरे. तिचं असं एक सतत लक्ष असतं. आणि माझं असं की आता माहिती आहे लोकांना माझा चेहरा गेली 20 वर्ष बघतायत ते, आता काही मतलब कायच बदलणार. आणि मला आणि मी मुळात तशी नाही आहे अगं. खूप आवरून खूप विचार करून मी कुठेतरी ट्रेडिशनल लुक मध्ये मृण्मयी खूप सुंदर दिसतेस. मी पाहिलं मला पण आवडतो, मला स्वतःला. आणि गौतमीच्या लग्नातले देखील खूप सगळे खूप छान होते. बरं, 2 बहिणी म्हटलं कॉमन गोष्टी येतातच. तुमच्या दोघींमधल्या असं कुठली कॉमन गोष्टी आहेत? आम्ही एकत्र बोलतो, सेम वाक्य, सेम पॉजेस, सेम टोन, सगळं कोइन्सिडेंटली होतं असं. कोइन्सिडेंटली आत्ताच झालं. वा, मस्त. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते की प्रेक्षकांनी मनाचा श्लोक हा चित्रपटगृहात येऊन का पाहावा? आय डोंट नो, मला खरंच नाही माहिती मी कसं याचं उत्तर देवायचं. कारण म्हणजे जेव्हा मी मनाचे श्लोक पिच करत होते माझ्या प्रोड्युसर्सना, तेव्हा त्यांनी विचारलं होतं काही जणांनी की मला 1 लायनर दे, ओके, की मला एक काय सिनॉप्सिस दे की आम्ही का वाचू मी तुझी स्क्रिप्ट. वेळ नसतो प्रोड्युसर्सना, राईट. तर मी म्हटलं होतं सर मी नाही सांगू शकणार तुम्हाला किंवा कोणालाही मी तुम्हाला असं नाही सांगू शकणार की हा माझा सिनेमा आहे, कारण त्याचा विषय इतका इतके वेगवेगळे विषय इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आतमध्ये येतात. त्याचा बेस पूर्ण ह्युमरस आहे, सार्कॅझम आहे, जो मुळात मला एक्सप्लोअर करायला आवडतो. तो जॉनर मला प्रचंड आवडतो. पण आय एम सो सॉरी, मी तुम्हाला नाही सांगू शकणार तुम्ही मनाचे श्लोक सिनेमागृहामध्ये का येऊन बघा. पण मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही सिनेमागृहात येऊन बघितल्यानंतर तुम्ही परत परत येत राहाल याची काळजी आम्ही चित्रपटामध्ये घेतलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की चित्रपटाचा उद्देश कुठल्याही हा मनोरंजन हा असतोच. बरोबर. आणि हा चित्रपट तुमचं खळखळून मनोरंजन करणार आहे. आणि म्हणजे कधी कधी प्रत्येक गोष्टीला असं कारण नसतं ना की हा सिनेमा तुम्ही का पाहा. पण अनेक सिनेमे असे पाहतो प्रत्येक गोष्टीतनं आपण त्याला आपण कारण नाही देत. तर तसं आहे थोडंसं याचं की बाबा तुम्हाला खळखळून हसायचं असेल, तुम्ही कुठल्याही वयोगटातले असाल, तुम्ही कसेही असाल, तर तुम्ही नक्की हा सिनेमा बघा. आय एम शुअर की यातलं कुठलं ना कुठलं कॅरेक्टर तुम्हाला नक्की रिलेट होणार आहे या चित्रपटातलं. त्याच्यामुळे नक्की हा सिनेमा बघा आणि आमच्यासाठी पहा. आमच्यासाठी. आणि गौतमीने या सिनेमाचं गाणं लिहिलं आहे. वा. तू बोल ना गाण्याची गीतकार म्हणून गौतमीचा प्रवास सुरू झालेला आहे, ज्या गाण्याला आता नवीन पदार्पण करतेस असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या दोघीच म्हणजे देशपांडे सिस्टर्स ऑलराऊंडर आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरं मृण्मयी, एक प्रश्न राहिला मला विचारायचं की तू लेखन देखील केलंस, तुझ्या मनात किती श्लोक चालू होते जेव्हा लेखन करत होतीस तेव्हा? आय थिंक मला तो सिनेमा दिसला आणि जसा दिसला तसाच्या तसा मी तो लिहिला पूर्णपणे. पण तो सिनेमा मी 2 दिवसात लिहिला.
एका दिवशी फर्स्ट हाफ माझा 1 टाकी लिहून झाला होता, म्हणजे मला ते तसंच दिसत गेलं आणि सेकंड डेला मी सेकंड हाफ संपवला होता. त्यामुळे मला तो जसा दिसला तसा मी जसं दिसत गेलं तसं मी लिहित गेले. आता तुम्ही थिएटरमध्ये येऊन सांगा की तुम्ही जे पाहणार आहात ते तुम्हाला आवडतंय का. नक्कीच मृण्मयी आणि गौतमी, तुम्ही दोघी इथे आला तर खूप छान गप्पा मारल्या आणि हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आणि सिनेमागृहात बॅटिंग करणारमुळे दोघींनाही सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथे आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तू खूप छान बोलतं केलंस आम्हाला, त्याहीबद्दल खूप थँक्यू सो मच. थँक्यू. तर स्टारशाही या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारांसहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.